सो पुढील मॅचचा टॉस देखील या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहिलेला आहे. किसान संघाने टॉस जिंकून खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि त्यानंतर यजमान टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. सध्याच्या घडीला दोन संघाच्या दरम्यान हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला यजमान टीम आहे सिंगापूर वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान किसळ. या दोन संघाच्या दरम्यान हा सामना जो आपल्याला पाहायला मिळेल आपल्या भेटीला आलेला आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घेत टीम किसळ. त्याचबरोबर ओपनिंग प्लेयर देखील आपण रेडी ठेवायचे. सिंगापूर वॉरियर्स चला किसळ टीम आपण फिल्डिंग साठी लगेच दाखल व्हायचं मैदानाच्या आतमध्ये.
मित्रांनो स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहताय सिंगापूर वॉरियर्स आयोजित सिंगापूर वॉरियर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील सामना आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला जयंतमान केसर त्यांच्या विरोधामध्ये यजमान टीम सिंगापूर वॉरियर्स या दोन संघाच्या दरम्यान जेव्हा टॉस झाला, टॉस जिंकला जयंतमान केसर क्रिकेट संघाने. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला यजमान टीमला. ओपनिंग प्लेअर आपण दाखल व्हा आणि पहिल्या मॅचसाठी खऱ्या अर्थानं आवाज ऐकणार आहोत आपण. सादगरकरांचा आवाज किरण वाघ सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू मुकणे सर. खऱ्या अर्थानं आज या चषकामध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजक कमिटीचं मनापासून आभार मानतो. आणि जेव्हा आपण पहिल्या मॅच कडे वळणार आहोत, पहिला मॅच आपण पाहणार आहोत. एका साईडला संघ सिंगापूर वॉरियर्स आणि त्याच्या विरुद्ध टीम किसळ संघ पाहायला मिळतो. किसळ संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. सामना 4 षटकाचा खेळवला जाईल. चला सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा. खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिला सामना जयंतमान वैशाखने विपक्ष टीम श्री गणेश वडगाव होता. टीम श्री गणेश वडगाव संघाला विजय आणि सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका साईडला संघ सिंगापूर वॉरियर्स आणि त्याच्या विरुद्ध टीम किसळ संघ. सर्वप्रथम किसळ संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय सिंगापूर वॉरियर्स संघाला दिला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका साईडला सूरज आणि त्याला साथ राहील विकाची. ही सलामीची जोडी टीम सिंगापूर वॉरियर्स संघाकडनं मैदानामध्ये पहिली देखील जाताना पाहायला मिळते. गोलंदाज मार्गवती गोलंदाज अभय गोलंदाज मार्गवती. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतोय. अभयच्या हातामध्ये देखील षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सोपवला. स्ट्राईक इनिंगचा विचार करता विकास आणि नॉन स्ट्राईक इनिंगचा विचार करता सूरज अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम सिंगापूर वॉरियर्स संघाकडनं मैदानामध्ये दाखल होताना बाहेर मध्ये गोलंदाज मार्गवती गोलंदाज. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी अभय येताना बाहेर मध्ये. अभयच्या हातामध्ये पहिला षटक टीम किसळ संघाने सोपवला. मॅच ऑन. पहिला बॉल षटकातील फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आडवा बॅटनं फटका जबरदस्त बॉल स्कोर लेग मध्ये जातोय. पहिला चौकार या चषकामधील पहिला चौकार पाहायला गेला तर विकाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जसा बॉल अभयनं फेकला तसा बॉल देखील आडवा बॅटनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्कोर लेग मध्ये पाठवून दिला 4 धावेसाठी आणि 4 धावेनं टीम सिंगापूर वॉरियर्स संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतात. धावाच्या फलकावरती 4 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये चालू असताना पहिला बॉल चौकारासाठी फेकला गोलंदाज अभयनं लोवर फुलटा समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. बघता बघता देखील षटकातील दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये डाट होताना पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी देखील षटक क्रमांक 1 चा खेळ चालू असताना दुसरा बॉल वरती पाहायला मिळाले. बघता बघता धावाच्या फलकावरती 4 पाहायला मिळत आहे. अजूनही षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये चालू असताना स्ट्राईक इनिंगचा विचार केला तर सूरज षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा बाटना पटका सजवण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये सरळ देखील बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसवला जातोय. डॉट बॉल. 4 धावांवरती देखील थांबवण्याचा प्रयत्न केला टीम किसळ संघानं. गोलंदाज मार्गवती गोलंदाज अभय. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती सज्ज झाला. पहिल्या बॉलवरती चौकार देखील खर्च केला. दुसरा बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये. तिसराही बॉल डॉट आणि षटकातील चौथा बॉल. समोर पण एकदा सूरज पण एकदा देखील फुल टॉस बॉल होता. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. धावाची संधी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावा फलकावरती 5 धावा. 5 धावा फलकावरती जमवताना पाहायला मिळते. सामना फक्त 4 षटकाचा खेळवला जाईल. सर्व संघ कर्णधारांनी नोंद घ्या. सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. सामना फक्त 4 षटकाचा खेळवला जातोय. गोलंदाज पण एकदा अभय आणि स्ट्राईक इनिंगचा विचार केला.
तर विकास समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर मध्ये फटका जबरदस्त पाहायला मिळतो. एक टप्पा खाला, दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातो. आज विकासच्या बॅटमधला चौकार. 4 आणि 4 धावेच्या मदतीने धावत फलकावरती 9 धावा. अतिशय चांगली देखील बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत पाहायला गेलं तर आयोजक टीम सिंगापूर वॉरियर्स संघ पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आयोजक कमिटी विनंती आपण चारी बाजूला फिरत राहा. पुन्हा एकदा षटकातील देखील अभयचा पुढील बॉल समोर पाहिला गेला तर विकास विकास सूरज स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळत होता. बाय द मिस्टेक षटक समाप्तीचा शिकणार. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. एक षटक समाप्त नंतर धावा फलकावरती 9 धावा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्ग होते. गोलंदाज चिन्मय येताना पाहायला मिळेल. शागिन यांचा विचार केला तर विकास धाबा फलकावरती सध्याच्या घडीला 9 धाबा. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अभयने देखील षटक क्रमांक 1 चा खेळ संपवलाय. पहिल्या षटकामध्ये 9 धाबा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्ग होते. गोलंदाज चिन्मय येताना पाहायला मिळतोय. दुसरा षटक चिन्मयच्या हातामध्ये सोपवला टीम किसाळ संघानं. दुसऱ्या षटकाला सुरुवात फलकावरती 9 धाबा. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये चालू. पहिला बॉल आणि पहिला बॉल खेळण्यासाठी शायकिन वरती विकास लोफर फुलटा साडवा पाठ फटका सजवला. क्षेत्ररक्षक देखील सेकंड स्लिप बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळेल. बघता बघता एक धाव. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु देखील थांबवलं. एक धाव. पंचांकडे देखील अपील होती नो बॉलची परंतु देखील सरळ बॉल डीप होत होता म्हणून देखील मैदानाच्या आतमध्ये लोवर फुलटॉस त्या बॉलवरती एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाबा फलकावरती 10 धाबा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात सिंगल होताना पाहायला मिळते. गोलंदाज चिन्मय आणि स्ट्रायकिंग यांचा विचार करता सूरज पाहायला मिळतो. सूरजच्या बॅटमधला एक चौकार पाहायला मिळाला. संघाचा अकाउंट 4 धावेने ओपन केलं होतं. तो सूरज स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चा दुसरा बॉल खेळण्यासाठी डॉट होताना पाहायला मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम अजय हनुमान किसळ संघाकडनं पाहायला मिळते. चिन्मयच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळला जातो. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय. दुसरा डॉट बॉल. षटकातील देखील पुढील बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला. फटका चांगला पाहायला मिळतो. बघता बघता एकदा वेगाने बनले क्षेत्ररक्षण तितकं चांगलं पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु देखील थांबवला. एकाच धावेवरती एका धावेच्या मदतीने धाबा फलकावरती 11 धाबा. धाबा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. पण एकदा गोलंदाज चिन्मय स्ट्रायकिंग यांचा विचार केला तर विकास टप्प्याचा बॉल होता. मैदानाच्या आतमध्ये देखील मोठा फटका खेळण्याची संधी होती. मैदानाच्या आतमध्ये दिशा थोडीशी खराब. डाव्या बाजूला ठेवला बॉल चिन्मयनं पंचाने तिथे वाईट बॉल घोषित केलाय. वाईटच्या मदतीने धाबा फलकाचा विचार केला तर 12 धाबा. टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याची संधी देखील मिळाली होती परंतु देखील बॅटपासून बॉल थोडासा दूर राहिला. उजव्या डाव्या बाजूला बॉल ठेवला. पंचाने वाईट बॉल घोषित केला. षटकातील फुलटॉस बॉल मोठा फटका खेळलाय. बॉल उंची भरपूर लागेल. लांबी ते पाहावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये सुयोग क्षेत्ररक्षण धक्का क्रमांक 1. मैदानाच्या आतमध्ये टीम सिंगापूर वॉरियर्स संघाला लागतो पहिला विकेट. विकास मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुलटॉस बॉल आडवा बॅटनं स्कोर लेग मध्ये फटका सजवला होता परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं टीम अजय हनुमान किसळ संघाने सजवला. पहिला विकेट. नवीन गोलंदाज ओमकार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. धाबा फलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबाईलमध्ये 12 धाबा. षटक क्रमांक 2 चा खेळ अजूनही मैदानामध्ये चालू असताना गोलंदाज मार्ग होते. गोलंदाज चिन्मय अजूनही उर्वरित या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्ग होते. गोलंदाज षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक असताना गोलंदाज चिन्मय स्ट्रायकिंग यांचा विचार केला तर ओमकार पाहायला मिळतो. वनडाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल झालाय.
तिसरा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतो. धावा फलकावरती सध्याच्या घडीला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. पुढे एकदा फुल टॉस बॉल समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक गणेश बॉल खाली होताना पाहायला मिळतो. सुंदर सेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टिपल्या. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टीम सिंगापूर वॉरियर्स संघाला लागतो. हा ओमकारच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु देखील क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये ओमकारच्या माध्यमातून नवीन फलंदाज किरण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. मोठा बिग हिटर करताना पाहायला गेलं तर संघ कर्णधार म्हणून ज्याला ओळखलं जातो तो किरण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. 4थ्या क्रमांकावरती धावा धावफलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 2 कडेच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. अजूनही षटक क्रमांक 2 चा खेळ देखील शिल्लक असताना षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्ग गोलंदाज चिन्मय पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चिन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल देखील धाव खर्च केली होती. दुसरा बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये, तिसरा बॉलवरती सिंगल, चौथा बॉल वाय टाकला होता पण एकदा चौथा बॉल फेकताना पाहायला मिळाला. त्या बॉलवरती विकेट आणि 5व्या बॉलवरती विकेट. हॅट्रिकची संधी, विकेट हॅट्रिकची संधी. शेवटचा बॉल षटकामध्ये शिल्लक असताना गोलंदाज चिन्मय 2 विकेट 4थ्या आणि 5व्या बॉलवरती मिळाले. षटकातील 6वा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्कोदी सज्ज. डावखुरी हाताचा फलंदाज किरण. आखूड टप्प्याचा बॉल होता. मैदानाच्या आतमध्ये दिशा थोडीशी देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच खराब पाहायला मिळते. वाट बॉल डाव्या यष्टीच्या बाजूला बॉल ठेवला आणि पंचाने देखील वाट बॉल घोषित केला. वाटच्या मदतीने धावा फलकावरती 13 धावा. समोर किरण पाहायला मिळतो. एक बिग हिटर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर टीम सिंगापूर वॉरियर्स संघाकडनं 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. समोर जागा बनवला. फटका जबरदस्त फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉल खाली मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक. विकेट जे होते कम्प्लीट. कमालीचा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चिन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 2 षटक समाप्तीनंतर धावा फलकाचा विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. सुंदर देखील गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चिन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मोठा फलंदाज होता किरण, परंतु कुठे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्या फटक्यावरती फसवण्याचं काम केलं. अतिशय सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कुणाल मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. 13 धावांवरती देखील 3 विकेट सोडले टीम सिंगापूर वॉरियर्स संघानं. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 2 षटक समाप्तीनंतर धावा फलकाचा विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 चा खेळ सागर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क होते सज्ज होताना पाहायला मिळतो. सागरच्या हातामध्ये टीम हनुमान किसान संघानं तिसरा षटक हाताळण्यासाठी सोपवला. स्ट्रायकिंग इनिंगचा विचार केला तर सूरज स्ट्रायकिंग इनिंगवरती पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग इनिंगचा विचार केला तर कुणाल ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्याचं काम करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पहिला बॉल षटकातील सागरच्या हातामध्ये देखील पाहायला मिळतो. सूर्यासाठी फुल टॉस बॉल होता. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल होताना पाहायला मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी टीम हनुमान किसान संघाकडनं सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला बॉल देखील फेकला. पहिला बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. धावा फलकाचा विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू असताना स्ट्रायकिंग इनवरती पुन्हा एकदा सूरज. अजून एक बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये सूरज गोलंदाजी. अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. डॉट बॉल सातत्याने या षटकामध्ये दोन डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकताना पाहायला मिळतो गोलंदाज सागर. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. गैरअर्थानं पाहायला गेलं तर 13 धावांवरती देखील धावफलक थांबवण्याचं काम केलं या गोलंदाजानं. म्हणजे सागरनं षटकातील तिसरा बॉल आणि समोर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा सूरज पाहायला मिळतो. खोलपर टप्प्याचा बॉल मैदानाच्या आतमध्ये विकेट थोडासा पंबल झाला. बघता अजून एक बॉल डॉट. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सागरच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 हाताळला जातोय. सातत्याने 3 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जात आहे. धावा विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावांवरती संघ सिंगापूर वॉरियर्स संघ थांबवला. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल आणि समोर सूरज. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. फटका जबरदस्त येतो. सूरजच्या बॅटमधला धडाकेदार सिंगापूर वॉरियर्सच्या षटकातील ब्रँडेड षटकार. पहिला षटकार जर पाहायला गेला तर सूरजने देखील आपल्या नावावरती कोरताना पाहायला मिळतो. धावा फलकाचा विचार केला तर सध्याच्या कडीला धावा
19 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. 3 बॉल डॉट केला. चौथा बॉल करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत होता आणि चौथा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय षटकारासाठी आणि 6 धावेच्या मदतीने धावा फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. षटकातील देखील पुढील बॉल गोलंदाज सागर आणि समोर सूरज. पण एकदा देखील मोठा फटका संपवला. खाली क्षेत्र निवडला. एक टप्पा खाला. बॉल बाउंड्री लाईन क्लिअर. जायला चौकार. 4 आणि 4 धावेच्या मदतीने धावा फलकाचा विचार केला तर 23 धावा. अतिशय चांगला स्कोर कार्ड बनवण्याचं काम सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू असताना सातत्याने 3 बॉल डॉट खाल्ला आणि 4थ्या बॉलवरती देखील षटकारानं 5व्या बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतो. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज सागर समोर पाहिलं गेलं तर सूरज पाहायला मिळतो. पण एकदा टप्प्याचा बॉल होता. बॉल फसला. क्षेत्ररक्षक देखील पाहिलं गेलं तर बॉल खाली येतोय. सेकंड स्लिपच्या माध्यमातून अतिशय सुंदर सेल मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 4 टीम सिंगापूर आणि संघाला लागतो या सूरजच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. धावा फलकाचा विचार केला तर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा फलकावरती 23 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 षटक समाप्तीनंतर धावा फलकावरती 23 धावा. उर्वरित अजूनही एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामधील बाकी असताना गोलंदाज मार्ग गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी समीर येताना पाहायला मिळेल. समीरच्या हातामध्ये षटक क्रमांक 4 देखील सोपवला. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. 18 बॉल मध्ये टीम सिंगापूर वॉरियर्स संघानं 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा बनवल्यात असून 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आहे. स्ट्रायकिंग इनिंगचा विचार केला तर कुणाल पाहायला मिळतो. न स्ट्रायकिंग इनिंगचा विचार केला तर अक्षय पाहायला मिळतो. चौथ्या षटकाला सुरुवात गोलंदाज समीर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट पासून थोडासा बॉल लांब राहिला. डाव्या एसटीच्या बाजूला बॉल ठेवला. पंचानं बॉल वाईड घोषित केला. वाईडच्या मदतीने धावा फलकावरती 24 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सिंगापूर वॉरियर्स संघ पाहायला मिळेल. चौथ्या षटकाची सुरुवात वाईड होताना पाहायला मिळते. गोलंदाज समीर स्विचिंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कमालीचा फटका येतो. ब्रँडेड षटकार. अतिशय चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बघता बघता देखील षटक क्रमांक 4 चा खेळ चालू असताना पहिला बॉल वाट फेकला. दुसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग इनिंगचा विचार केला तर कुणाल पाहायला मिळत होता. स्विचिंगचा फटका मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पाहायला मिळाला. बॉल पाठवून दिला थोड मॅनच्या डोक्यावरना षटकारासाठी आणि षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती 30 धावा. अतिशय चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पण एकदा गोलंदाज समीर स्ट्रायकिंगचा विचार केला तर कुणाल पाहायला मग चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये समोर समोर खेळण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसवला जातो. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 चा बॉल दुसरा डॉट होताना पाहायला मिळाले. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील षटक क्रमांक 4 चालू असताना दुसरा बॉल वरती पाहायला मिळाले. धावा फलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 4 गड्याच्या मोबाईलमध्ये 30 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. पण एकदा समोर कुणाल एक बिग हिटर करताना पाहायला मिळतात. टीम सिंगापूर वॉरियर्स संघाकडून खेळताना पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये ताकद. बॉल पाठवून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं येतो या कुणालच्या बॅटमधनं. या षटकामधील दुसरा षटकार. 6 धावाच्या मदतीने धावा फलकावरती पाहायला गेलं तर 36 धावा. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने संघाला 12 धावा मिळवून देण्याचं काम केलं. व्यक्ती 3 आणि 3 वरती 12 धावा खेळतो. पण एकदा गोलंदाज मार्ग गोलंदाज समीर स्ट्रायकिंग इनिंगचा विचार करतो. कुणाल पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल समोरची दिशा निवडल्या. क्षेत्ररक्षक गणेश होता. गणेशच्या माध्यमातून देखील थोडीशी चुका होताना पाहायला मिळते. एक टप्पा खाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातो. कुणालच्या बॅटमधनं धडाकेदार चौकार. 4-4च्या साईने धावा फलकाचा विचार केला तर 39 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. 40 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. अतिशय चांगला स्कोर कार्ड बनवण्याचं काम कुणालच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. पण एकदा समीर आणि स्ट्रायकिंग इनिंगचा विचार करा तर कुणाल पाहायला मिळतो. एक बिग हिटर
मैदानाच्या हातामध्ये दिशा थोडीशी खराब आली. डाव्या यष्टीच्या बाजूला बॉल ठेवला पण एकदा समीरला पंचाने तिथे वाईड बॉल घोषित केला. वाईडच्या मदतीने धाबा फुलकाचा विचार केला तर 41 धाबा व फुलकावरती जमा होताना पाहायला मिळेल. अतिशय चांगला स्कोर कार्ड कुणालच्या माध्यमातून मैदानाच्या हातामध्ये देखील सजवला जातो. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये लँड झाला. तिथे क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं. धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या माध्यमातून धाबा फुलकाचा विचार केला तर 5 गड्याच्या मोबादामध्ये 41 धाबा फुलकावरती जमा होताना पाहायला मिळतो. सागर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. मोठाले पटके सजवत होता फलंदाज कुणाल, परंतु देखील पटका फसला. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. समीरच्या माध्यमातून समोरची दिशा निवडण्याचा प्रयत्न केला. इष्टा कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु देखील मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर लँड झाला. बघता बघता क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 5 गड्याच्या मोबाईलमध्ये धाबा फलकावरती 41 धाबा. नवीन फलंदाज सागर मैदानामध्ये दाखल झाला आणि गोलंदाज समीर. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्क होते गोलंदाज समीर आणि समोर सागर. षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज समीर आणि समोर सागर. बन्नाट वेगाने बॉल फेकला. 85 षटक समाप्तीचा. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 4 षटक समाप्तीनंतर धाबा फुलकावरती 5 गड्याच्या मोबाईलमध्ये 41 धाबा टीम सिंगापूर वॉरियर संघाने बनवल्यात. विजयासाठी टीम जय हनुमान किसान संघाला 24 बॉल मध्ये बनवायचे 42 धाबा. यानंतर होणारा सामना खऱ्या अर्थानं सिंगापूर वॉरियर चषक 2025-26 हा महाराणी संग्राम दिवस क्रमांक स्पर्धेचा पहिला सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. एका साईडला संघ जय हनुमान सोनगाव विपक्ष टीम ओम साई पळू. दोन्ही संघाचे संघ कर्णधारांना विनंती आपण लगेचच या टॉस कपास या कक्षामध्ये दाखल व्हा. आपला टॉस केला जातोय. मिड इनिंग मध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे म्हणून आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. जय हनुमान सोनगाव विपक्ष टीम ओम साई पळू. त्याच्यानंतर आपण मिड इनिंग मध्ये चालू असलेला सामना सिंगापूर वॉरियर्स विपक्ष टीम जय हनुमान किसळ. आपले बुलंद आवाज खऱ्या अर्थानं राजेश मुकणे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तत्पर्यंत मी थांबतो आणि राजेश मुकणे सरांना विनंती करतो की आपण मायक्रो स्पीकर मध्ये जोडायचं आहे. तत्पर्यंत आपण सामना क्रमांक 3 चा टॉस करणार आहोत. एका साईडला संघ जय हनुमान सोनगाव विपक्ष टीम ओम साई पळू. ओके, दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालात. लगेच आपण टॉस करायचा आहे. आपण टॉस करीत आहोत. धन्यवाद किरण वाघ सर्जनचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या डावात ऐकला. आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिव सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 14 विद्या 64 कलेचा अधिपती दाता बाप्पा गणरायांना नमन करून त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती तिनादू या स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा त्याचबरोबर दिवसी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करून समालोचन कक्षामधून वीर राजेश मुगणे करतो तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत.
पहिल्या डावमध्ये मित्रांनो आपण पाहिला यजमान संघ बॅटिंग करत होता एक्झॅक्टली तब्बल 41 धावा या संघाने बनवल्या आणि 42 धाब्यांचं टार्गेट या मॅच मध्ये आता सेट केलेलं आहे जयमान किसन क्रिकेट संघासाठी. सलामीची जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. ऋषी आणि त्याच्या सोबतीला बॅटर अभयला आपण पाहता पहिल्या डावामध्ये खऱ्या अर्थानं डाव थोडा फसला होता. 2 षटकांमध्ये एक्झॅक्टली 13 धावा होता. त्यानंतर बॅटिंग आपण तुफानी पाहिली बॅटर विकास त्याबरोबर कुणालची आणि त्यानंतर तिथून धावांची कोंडी फुटली आणि एक्झॅक्टली 41 धावा ज्या मात्र बनवल्या गेलेल्या आहेत. 42 धाव्यांचं लक्ष जे मात्र या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पावरप्लेचं पहिलं षटक जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल एक्झॅक्टली 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या डावाला जे मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अभयला आपण पाहता सध्याच्या घडीला त्याच्या सोबतीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ऋषी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओंकारच्या हातामध्ये चेंडू दिला पहिल्या ओव्हर साठी तो तयार झाला. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती. दोन्ही संघाला तेव्हा खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मॅचला सुरुवात हेवी गो पहिला बॉल पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. फलंदाज तयार. पहिलाच बॉल तिथे अगदी डाऊन दी अपस्टिक व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज ओंकारचं नियंत्रण नाही आणि पहिला बॉल एक्झॅक्टली व्हाईट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो आणि एका अतिरिक्त धावेने संघाचं अकाउंट या मॅच मध्ये जे मात्र ओपन होताना मला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय ओंकार. राईट हँड ग्राउंड तो विकेट तो सध्याच्या घडीला गोलंदाजी करतो. पहिला फेकला व्हाईट बॉल फुल टॉस खऱ्या अर्थानं चेंडू होता अवे फ्रॉम द बॉडी एक्झॅक्टली शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. तिथे जर आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे व्हाईट साठी. एक्झॅक्टली या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू मात्र दिला जाईल. व्हाईट आणि बिमर साठी तो तुम्ही यूज करू शकता. इथे जर आपण पाहिलं तर पंचांना चॅलेंज केलं बॅटर ऋषीला आपण चेक करणार आहोत. यासाठीचा फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू होता. व्हाईट यॉर्कर अटेम्प्ट केला होता त्या ठिकाणी. एक्झॅक्टली चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला व्हाईट आणि त्यानंतर इथे व्हाईट यॉर्कर प्रॉपरली आणि तिथे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. या गोलंदाज तयार. मोनोबॉल तर ओंकारचं वाढलं असावं कारण पहिला बॉल त्यानं व्हाईट फेकला होता. त्यानंतर प्रॉपरली चांगला चेंडू जो मात्र त्याच्या माध्यमातून हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट आपल्याचा बॉल हामट केला. मिस टायमिंग डाऊन द बॉल फिल्डर चेंडूच्या खाली येतात. सेकंड अटेम्प्टला पकडला जातो. मॅच मध्ये सर्वात मोठी विकेट आता लागली आहे जयमान किसन क्रिकेट संघाचा पहिला फलंदाज बॅटर अभय बाद. पहिलाच बॉल एक्झॅक्टली व्हाईट. त्यानंतर एक चांगला बॉल तिथे थोडं प्रेशर क्रिएट झालं. त्यानंतर शॉर्ट प्लेनचा बॉल तिथे हामट गेलं होतं. व्हाईटिश लॉंग ऑफला सेकंड अटेम्प्टला हा झेल तिथे टिपला जातोय. अभय या मॅच मध्ये शून्यावरती बाद होताना आपण पाहताय. सध्याच्या घडीला नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत येतात इनात नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये हा फलंदाज जो मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली व्हाईट. त्यानंतर डॉट बॉलची सांगता झाली आणि त्यानंतर विकेटचं पतन जे मात्र होताना आपण पाहिलेलं मैदानाच्या आतमध्ये. सुंदर सुरुवात आहे. यजमान टीम आपल्याला पाहायला मिळते. सिंगापूर वॉरियर्स सध्याच्या घडीला पहिल्या डावामध्ये या संघाचा खेळ फसला होता परंतु डावाला तिथून सावरलं आणि एक्झॅक्टली 41 धावांपर्यंत या संघाने मजल मारली. शॉट ऑफ लेनचा बॉल होता. एक्झॅक्टली शॉट ऑफ गुडलिंग टेक ऑफ घेत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. वेगवान चेंडू रफ्तार का सौदागर गोलंदाज ओंकारला पण पाहता. सध्याच्या घडीला चांगला चेंडू पाठनं फोर्स करण्याचा प्रयत्न तिथे पडल्यानंतर चेंडू भन्नाट वेगाने ट्रॅव्हल झाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. फेकलेला हा डॉट बॉल सातत्याने प्रेशर क्रिएट करेल बॅटिंग करणारी टीम अर्थात जय हनुमान किसन क्रिकेट संघावरती. एका बाजूला ऋषीचा खेळ जर आपण पाहिला तर या वर्षी संघामध्ये चांगल्या टच मध्ये परंतु इथून अभयचा विकेट गमावल्यानंतर इथून डाबाला आता सावरावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत आणि त्याच्या सोबतीला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो ऋषी. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग वरती ऋषीला पण पाहतात. स्ट्रायकिंग वरती अनिकेत.
शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिस्टर्निंग डाऊन द बॉल फिल्डर माची दुसरी प्राइज विकेट मैदानाच्या आतमध्ये लागली बॅक टू बॅक दुसरा हादरा मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान किसन क्रिकेट संघाला फलंदाज अनिकेत देखील आता या मॅच मध्ये शून्यावरती बाद. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिंगापूर वॉरियर्स क्रिकेट संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल वाईट फेकला त्यानंतर स्वतःवरती कंट्रोल स्वतःवरती तो नियंत्रण गोलंदाज ओंकारचा आणि त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज दाखल होतात समीर. इथून दाबाला आता खऱ्या अर्थानं सावरावं लागेल. ऋषीवरती आता भरपूर मोठी जिम्मेदारी आलेली आहे कारण मॅचच्या 2 मोठ्या विकेट ज्यामध्ये लवकर कॅरी झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर दाखल झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकावरती समीरला आपण पाहताय सध्याच्या घडीला. एकच धावा ही धावफलकावरती पावतीचं एकच षटक आणि या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत परंतु गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे सिंगापूर वॉरियर्स. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता एक साइड पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स यासाठी व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आहे. 1 फॉर दी ओव्हर असा कॉल देखील जो मात्र गोलंदाजाला दिला जाईल. त्याच्या पुढे जर तुम्ही एक्स्ट्रा बाउन्स हाताळला तर आता नो नसेल खऱ्या अर्थानं वाईट नसेल आता नो बॉल असेल त्याची देखील आपण खऱ्या अर्थानं दक्षता घ्या. 2 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती त्यानंतर 2 विकेट देखील गमावताना आपण पाहिलेला आहे टीम जे हनुमान किसल क्रिकेट संघ. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता इथे हामड केला सुंदर फटका इनफिल्डला क्लिअर करत असताना सुंदर फटका एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली मुसंडी बॅकवर्ड पॉइंटला बीट करत असताना चेंडूच्या सीमारेषेच्या पलीकडे चौकार. त्यासाठीच पंचांचा रिव्ह्यू आहे एक्झॅक्टली आपण चेक करणार आहोत. एक्स्ट्रा हाईट साठी यासाठीच पडल्यानंतर चेंडू किती बाउन्स झाला हे पाहणं भरपूर महत्वाचं कारण मागच्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं गोलंदाजाला ताकीद केलं होतं. 1 फॉर दी ओव्हर असा कॉल देखील दिला होता. पंचांना आता आपण ते चेक करणार आहोत की पडल्यानंतर चेंडू किती बाउन्स झाला हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. चौकार तर एक्झॅक्टली येताना आपण पाहिलेलं आहे परंतु चेंडू पडल्यानंतर किती उसळला हे पाहणं देखील भरपूर महत्वाचं आहे. ते चेक केलं जातं सध्याच्या घडीला. यासाठीच चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू अगदी थोडा खाली राहतो. चौकार जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. अगदी जर आपण पाहिलं तर ओव्हरटेक बॉल होता आडव्या बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला हवं तसं टायमिंग एलिव्हेशन झालं नाही आणि शेवटच्या बॉलवरती ती सिंगल रन. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये बॅटिंग करत होता संघ आपल्याला पाहायला मिळतो हनुमान किसळ हा क्रिकेट संघ जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आणि महत्वपूर्ण 2 विकेट. फिल्डिंग खुली करायला लगेच सिंगापूर वॉरियर्स. पापापीच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज ओंकारला आपण पाहिला. 2 मोठ्या विकेट त्यानं कॅरी केल्या एक्झॅक्टली अभयला त्यानं बाद केलं. त्यानंतर अनिकेत देखील तंबूच्या आश्रयाला आपण पाहिला आणि त्यानंतर डाबाला तर सावरत असताना मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळते ऋषी आणि त्याच्या सोबतीला बॅटर समीर. सध्याच्या घडीला चांगली सुरुवात आहे. 42 धावा या मॅच मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी परंतु पहिल्या षटकामध्ये धावा जशा हवा होत्या तशा मिळाल्या नाहीयेत. एकच चौकार पण पॉवरप्लेच्या षटकामध्ये मित्रांनो पाहिला तिथे 2 मोठ्या विकेट देखील कॅरी होताना पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली म्हणजे या ओव्हरमध्ये देखील रुची आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती समीर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूरज. सूरजला आपण पाहता सध्याच्या घडीला बाबापेठ संपलेला आहे. फिल्डिंग पूर्णपणे खुली होताना पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. सूरज इष्टे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गवरती.
राईट आर्म ओव्हर द विकेट मध्ये सज्ज झालेला स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर समीरला आपण पाहता सध्याच्या घडीला. सूर्याचा पहिलाच बॉल पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स होतं. स्कोरलेग अंपायरचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की यस इट इज व्हाईट बॉल. पडल्यानंतर भरपूर सारे उचली बॅटरचे एक्झॅक्टली डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि त्यानंतर एक्स्ट्राची एक धावची मात्र अंकित केली जाते. संघाची धावसंख्या झालेली आहे 8 धावा स्कोर कार्ड वरती. आणि बायनं फोर्स केला फटका जर आपण पाहिला तर चांगला हवेच्या विरोधामध्ये खेळण्याचा प्रयत्न. ओहो इथे पहिल्या अटेम्प्टला सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्टला कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे 3 धावा ज्या मात्र एकवटल्या जातात. फटका तर चांगला केला होता हवेच्या विरोधामध्ये हा फटका सजवला होता. एक्झॅक्टली असं वाटलं की तो चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जातो की काय परंतु जर आपण पाहिलं तर हवेच्या विरोधामध्ये खेळलेला हा फटका तिथे हवं तसं एलिव्हेशन आणि मिळालं नाही आणि त्यानंतर एक साधा सहज झेल इथे ड्रॉप होताना आपण पाहायला मिळतोय. 3 धावा महत्वपूर्ण ज्या मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जातील आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला डबल डिजिट मध्ये अंकित झालेले 11 धावा आहेत मित्रांनो या फलकावरती. स्ट्राईक रोटेट झाले स्ट्रायकिंग एंडवरती ऋषीला आपण पाहता सध्याच्या घडीला. सुरेश तयार राईट हँड ओव्हर द विकेट न पहिला बॉल वाईट त्यानंतर तिथे कॅच ड्रॉप झालेली आहे. 3 धावा येताना आपण पाहिलेल्या आहेत. चांगला बॉल बॅकलेटला खाली होत असताना ड्राईव्हचा फटका आपण पाहताय तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन त्याच्याकडनं मिस्टेक आणि त्याचा रिवॉर्ड आता बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतं. एक्झॅक्टली 4 धावेचं लक फॅक्टर रन आणि नशिबाच्या धावा 4 चौकार. फटका जर आपण पाहिला तर सुंदर होतं बॅकलेटला खाली होत असताना इनफिल्डला क्लिअर केलं. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकला बीट करत असताना बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित होते त्यांच्याकडनं झालेले ते मिस्टेक आणि त्यानंतर तो चौकार जो मात्र येताना आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती 15 धावा ही स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला. इथे जर आपण पाहिलं तर पूर्णपणे ब्लॉक केलाय तिथे फक्त दिशा देण्याचं काम करत होता ऋषी आणि महत्वाची विकेट लागली मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज जर आपण पाहिलं तर ऋषी बॅक टू द डगआउट. एक्झॅक्टली ते दर्शवत ऋषी पडल्यानंतर चेंडू अगदी थोडासा उशिराला पाठ लवकर गेले आणि त्यानंतर बॅटच्या टोला चेंडू कलेड होताना पाहायला मिळतो. एक्झॅक्टली सुंदर विकेट किपिंग आपण पाहिलेली आहे. कॉलिंग चांगली राहिली आहे विकेट किपर विकासची आणि विकासनं पकडल्याचा उत्कृष्ट झेल. इथून कमबॅक केल्या मैदानाच्या आतमध्ये सिंगापूर वॉरियर्स क्रिकेट संघानं कारण खऱ्या अर्थानं ऋषी या वर्षाच्या अंगावरती चांगल्या टच मध्ये त्याचा विकेट या मुवमेंट मध्ये येणं हे भरपूर महत्वाचं होतं. कमबॅक झालंय गोलंदाज सूरज इष्टेला मिळते ही सफलता. 15 धावा आहेत मित्रांनो त्या फलकावरती सध्याच्या घडीला. 3 चेंडूची अॅक्युरेट फेकी झालेली आहे. नवीन बॅटर दाखल होतात चिन्मय सध्याच्या घडीला त्याची गोलंदाजी पहिल्या डावामध्ये आपण तुफानी पाहिली आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक देखील त्याने कंप्लीट केली आहे. इथे चांगला बॉल वेट अँड वॉच पहिले पॉज घेतला आणि त्यानंतर ठोकला हा दमदार चौकार. सुंदर फटका वेट अँड वॉच वेळ घेतली आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंट पर्यंत चिन्मयने चेंडूला पाहिलं. शेवटच्या मोमेंटला आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार तिथे चौकार जो मात्र येताना पाहायला मिळाला आहे. संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला 19 धावा. इक्वेशन आहे 14 चेंडू आणि आवश्यकता आहे अजूनही 23 धाव्यांची. सुरतचा हा बॉल इथे बॅकफूट वरती गेले बॅकफूट पंच आपण पाहताय सध्याच्या घडीला फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन उपस्थित फेकी अॅक्युरेट आली कलेक्शन विकासचं चुकलाय तिथे रनआउटची संधी बनली आता संधीचं सोनं केलं जाईल. गरज होती का हा देखील मोठा प्रश्न ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सिंगल कंप्लीट झाली होती परंतु असं म्हटलं जातं ना की अतिघाई आणि संकटात नाही ते झालं मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये फलंदाज जर आपल्याला पाहायला मिळेल रनआउटच्या सुरुवातीमध्ये समीर बाद. होते ते कॉलिंग खराब जर आपण पाहिलं तर पहिल्या टीमला क्षेत्ररक्षण चांगलं झालं फेकी अॅक्युरेट आली. विकासचं कलेक्शन चुकलं परंतु सेकंड अटेम्प्टला एक्झॅक्टली विकास चेंडूवरती गेला त्यानंतर फेकी झाली आणि त्यानंतर सूरज इष्टेचं कलेक्शन आणि त्यानंतर तो डायरेक्ट हिट अतिशय चांगली बॅटल आपण पाहता सध्याच्या घडीला. सिंगल प्लस विकेट येताना पाहायला मिळावी. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. इक्वेशन आहे आता 13 चेंडू आणि आवश्यकता 22 धावेची हा सामना जिंकण्यासाठी. बॅटर इन सॅगी सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्रायकिंग एंडवरती चिन्मय फक्त चिन्मयवरती जबाबदारी वाढली आहे. रनआउटची विकेट खऱ्या अर्थानं तिथे गमावलेल्या समीरनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला सॅगी. सूरज इष्टेनं खऱ्या अर्थानं संघामध्ये कमबॅक करून दिलेलं आपल्या संघाला. स्टील 1 to go
शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला शिल्लक आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 20 धाव. होते फुल टॉस बॉल मिस टायमिंग डाऊन द बॉल फिल्डर ओमकार त्या ठिकाणी पोहोचले नाहीयेत. एक सिंगल आणि या चेंडूवरती एकच सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळेल. या स्थितीत दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालेला मैदानाच्या आतमध्ये 42 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे आणि आतापर्यंत 2 षटकांमध्ये बनवले गेलेले आहेत तब्बल धावा 21. म्हणजे 2 षटकांमध्ये अर्ध काम तर झालं. आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अर्ध काम अजूनही बाकी आहे. 12 चेंडू आणि 21 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी इथून जहानमान किसल क्रिकेट संघाला 12 बॉल 21 हे समीकरण आहे. यासाठी 10.50 ची सरासरी आता पर ओव्हर मध्ये मेंटेन ठेवावी लागेल इथून हा सामना जिंकायचा. परंतु हा मागचा क्रुशियल ओव्हर तिसऱ्या ओव्हर मध्ये इन्व्हाइट केलं गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळेल. सागर येतात तिसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं गेलं. सध्याच्या घडीला मागचा निर्णायक ओव्हर मागचा डिसाइडिंग ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्कवरती तो गोलंदाज तयार झाला सागर. तो पहिलाच बॉल बॅकबूट वरती आले पंच केले पुश केले त्या ठिकाणी एक सिंगल येताना पाहायला मिळते. ते सूरज इष्टेचं क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. एकच धाव जी मात्र येताना या बॉलवरती पाहायला मिळते या आणि एका धाब्याच्या मधील संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती 22 धावा. शेवटचे 11 बॉल मध्ये अजूनही 20 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. भरपूर महत्वाचा हा ओव्हर. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला बागपूरवरती असताना फक्त टाइम केलं पुश केलं होतं बॅटर चिन्मयनं. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंड वरती आपण सॅगेला पाहताय. हा बॅटल मित्रांनो चांगलाच पाहायला मिळेल कारण गोलंदाजाचं नाव देखील सागर आणि स्ट्रायकिंग एंड वरती देखील सागर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 11 बॉल मध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर 20 धाव्यांची आवश्यकता. डोवाडा मॅच आपण खेळताय. जिंकाल तर पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश. हराल तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा संधी नाहीये. त्यामुळे 100% एफर्ट देणं प्रत्येक संघासाठी भरपूर महत्वाचं आहे. तिसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट न गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. यासाठीच आता चेक केलं जाईल की एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठे. स्कोरले अंपायरने दर्शवलं की एक्झॅक्टली चेंडू अगदी लॉबीवरती पडलेला आहे. त्यामुळे पंचांना हा चेंडू इथे नो घोषित केलाय. मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय. पहिल्या बॉलवरती सिंगल तिथे स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग वरती डाव करायचा फलंदाज सागरला आपण पाहताय. त्यानंतर गोलंदाजाची लाईन आणि लेंथ थोडी भरकडताना आपण पाहताय. नो बॉल त्यानं हाताला फ्री हिट बॉल. आता या चेंडूवरती खऱ्या अर्थानं आहे बॅटर सागरसाठी सुवर्ण संधी. या बॉलवरती मोठा फटका येईल का हे पाहणं भरपूर महत्वाचं राहील. सफल झालेत आणि बॅटनं हा कडवा प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. फ्री हिट बॉल आणि फ्री हिट बॉल वरती ठोकलाय हा दमदार षटकार. सुंदर फटका. या षटकावर या खऱ्या अर्थाने या फटक्याची गरज होती. बॅटिंग करणाऱ्या टीम अर्थात किसन क्रिकेट संघाला तो षटकार जो मात्र येताना आपण पाहिलाय बॅटर सागरच्या बॅट मधून. सागरच्या विरोधामध्ये सागरने ठोकलेला हा दमदार सिक्सर आपण पाहताय. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला फ्लाय झालेला आहे. 29 धावा आहेत मित्रांनो त्या फलकावरती. मागच्या 4 मोठ्या विकेट ज्या मात्र लवकर कॅरी झाल्या त्यानंतर डावाला सावरत असताना बॅटर चिन्मय आणि त्याच्या सोबतीला फलंदाज सागरला आपण पाहताय. सामना खुला झालेला आहे मित्रांनो. शेवटची 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही 13 धाव्यांची आवश्यकता. फलंदाज या स्ट्रायकिंग एंड वरती सागर. प्रॉपर यॉर्कर. सुंदर चेंडू उभा ठेवला बॅटर सागरला. गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र काढलाय गोलंदाजा सागरनं प्रॉपरली ब्लॉक केलाय आणि तिथे जर आपण पाहिला तर आता इथे इक्वेशन आहे 9 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता. 9 बॉल आणि 13 धावा हे समीकरण आहे उर्वरित शिल्लक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती मिनी कमबॅक आपण म्हणूयात गोलंदाज सागरचा. इथे रिव्हर्स केल्याचा प्रयत्न मिस टायमिंग डाऊन द बॉल फिल्डर आणि महत्वाची विकेट क्रुशियल मोमेंटला फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 5 फलंदाज सागर बॅक टू द डगआउट.
न्यू बॅटरिंग मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जो मात्र दाखल झालेला गणेशला पण पाहताय सध्याच्या घडीला वरती चिन्मयला आपण पाहताय सध्याच्या घडीला चिन्मयची खेळी खऱ्या अर्थानं भरपूर महत्वाची राहील जे हनुमान किसल क्रिकेट संघाकरिता ओव्हरला पाडना फोर्स करण्याचा प्रयत्न होता लाईन जर आपण पाहिली तर भरपूर चांगली आहे गोलंदाज सागरची तिथे विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाचं वाढलेलं ते मनोबल आणि त्यानंतर फेकलेला हा भन्नाट चेंडू तिथे डॉट बॉलची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन आहे मित्रांनो आता 7 चेंडू आणि 13 धावींची गरज हा सामना जिंकण्यासाठी जे हनुमान किसल क्रिकेट संघाला निर्णायक बॉल या मॅचचा बॅटची कला एक्झॅक्टली होती आणि तिथे विकेट किपिंग खराब होताना पाहायला मिळेल बॅकअप येताना पाहायला मिळेल परंतु तिथे चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे विकास करणं झालेलं ते मिस्टेक आणि तिचा रिवॉर्ड होता बॅटिंग करणाऱ्या टीमला 4 धावेचा तिथे विकेट आली असते परंतु तिथे कॅच ड्रॉप झाला आणि तिथे शेवटच्या बॉलवरती हा चौकार येताना पाहायला मिळतो 3 षटकांचा खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या आहे मित्रांनो 33 धावा शेवटचे बॉल शिल्लक आहेत आता 6 आणि 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या 9 शेवटचे 6 बॉल आणि 9 धावींची आवश्यकता शेवटच्या बॉलवरती आपण थोडा ड्रामा पाहिला तिथे बाटची बाहेरची कडा होती विकेटचं इष्टरक्षण थोडं खराब त्यानंतर शॉट थर्ड मॅनला जी क्षेत्रक्षक उपस्थित त्याच्याकडनं मिस्टेक झाली आणि त्यानंतर चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जो मात्र जाताना आपण पाहिलेला तिथे चौकार येताना पाहायला मिळतोय शेवटचे 6 बॉल आणि आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मोहनचा पहिलाच बॉल डेलिकेट टच तिथे शॉट थर्डमॅनला पुन्हा एकदा मिस्टेक आणि चेंडू जायला आता सीमा रेषेच्या पलीकडे चौकार एक महत्वाची सूचना डगआउट मधून कोणीही प्लीज ओरडू नका किंवा बोलू नका जर तुमचा बॅटर चांगला खेळत असेल तर त्याला फक्त टाळ्याने प्रोत्साहित करा मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो याची आपण नोंद घ्या रन बॉल इक्वेशन 5 चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता अक्षयकडनं वारंवार मिस्टेक मित्रांनो आपण पाहिलेलं 2 चौकार त्याच्याकडनं सुटलेले शॉट थर्डमॅनला सध्या तो गोलंदाज क्षेत्ररक्षण करत होता त्याच्याकडे झालेले ते मिस्टेक आणि त्याचा जर आपण पाहिलं तर रिवॉर्ड आता पूर्ण टीमला जो मात्र बरायला आलेला आहे 5 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता फुल टॉस बॉल होता आणि तिथे बाणना फटका सजवलाय एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे फुल टॉस वर हा फुल टॉस चौकार स्कोरर लेवल आता एका धावेची आवश्यकता आहे हा सामना इथून जिंकण्यासाठी जे हनुमान किसल क्रिकेट संघाला चिन्मय स्ट्रायकिंग वरती तयार सुंदर फटका तिथे चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे हवा के साथ साथ घटा के संग संग आणि तिथे विनिंग स्ट्रोक आलाय बॅटर चिन्मयच्या बॅटमधून अभिनंदन टीम हनुमान किसल हार्ड अँड टफ लक टीम यजमान संघ सिंगापूर वॉरियर्स आपण देखील चांगली फाईट या मॅच मध्ये दिलेली आहे शेक हँड करा त्यानंतर आपण मैदानाचा ताबा सोडायचा पुढील मॅचसाठी आपण दोन्ही संघ रेडी राहा ओम साहेब पळू आणि त्यांच्या विरोधामध्ये